Hi everyone. In this session, we are going to see the simple present tense. Simple present tense म्हणजे साधा वर्तमान काळ. ओके फ्रेंड्स, तुम्हाला सर्व सिम्पल प्रेझेंट टेन्सविषयी आधी खूप सारी अशी माहिती आहे. पण त्याचबरोबर सिम्पल प्रेझेंट टेन्सचे आणखी काही युजेस आहेत ते आपण या पार्टमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर चला तर मग स्टार्ट करूया. तर आता इथे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. ओके, सिम्पल आहे. म्हणजे सब्जेक्टच्या नंतर V1 यूज होतो, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याला होतं, हे आपल्याला माहीत आहे ऑलरेडी. ओके, इथे बघा, आता थोडंसं इथे लक्षात घ्या की तिथे चार्टमध्ये जसं की आय प्ले, वी प्ले, प्ले यू प्ले, ही प्लेज. लक्षात ठेवा, इथं ही प्लेज, दे प्ले, शी प्लेज, दे प्ले, इट प्लेज, दे प्ले, स्टुडंट प्लेज, स्टुडंट्स प्ले, रमेश प्लेज, रमेश अँड जिया प्ले. म्हणजे इथं एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे आपण जे पाहतोय हा चार्ट, तो कशा प्रकारे इथे यूज झालेला आहे. इथे मोस्टली इथे ही, शी, इट, स्टुडंट आणि हे जे सिंग्युलर आहे त्याच्या पुढे आपल्याला प्लेला यस प्रत्यय जोडलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे यस आहे. ओके, म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. प्लेज, प्ले प्लेज, राईट राईट्स, गो गोज. ओके, थिंक थिंग्स. अशा प्रकारे इथं वर्बला जो आहे तो यस प्रत्यय इथं जोडायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचबरोबर आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज कुठे कसा होतो लक्षात घ्या की इफ द ॲक्शन हॅपन्स रेग्युलरली, समटाईम्स ऑर नेवर यूज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता जी क्रियाची रेग्युलर क्रिया होत असतात, म्हणजे नेहमी नेहमीच्या क्रिया, आपली डेलीची रुटीन वगैरे असतं, त्या नेहमी घडणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्यामध्ये ते सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. म्हणजे रेग्युलर क्रिया ज्या आहेत त्या, जसं की जॉर्ज समटाईम्स लेंड मी हिज बाईक. ओके, म्हणजे ही क्रिया अशी घडत असते बऱ्याच वेळेस, त्यामुळे समटाईम्स इथे बघा, लेंड मी हिज बाईक असं इथे यूज झालेलं आहे. कधीतरी मला त्याची बाईक देतो, म्हणजे क्रिया आहे, मध्ये मध्ये घडत राहते. ओके, त्याचबरोबर पुढे बघा, डॅड जॉग्स इन द पार्क एव्हरी डे. आता इथे बघा, डॅड करतात जॉग्स, जे जॉगिंग करतात डॅड, म्हणजे एव्हरी डे, ती जी रेग्युलर क्रिया आहे म्हणजे नेहमीच घडत असते, त्याच्यासाठी सिम्पल प्रेझेंटचा यूज होतो. वी ऑफन गो टू द मूवी ऑन सॅटर्डे, म्हणजे आम्ही कधीतरी सॅटर्डेला मूवीला जातो. मिस्टर रोज टेक्स ट्रेन टू वर्क, म्हणजे मिस्टर रोज काय करतात, टेक्स ट्रेन टू द वर्क, कामासाठी ते ट्रेन पकडतात, तर ट्रेन घेतात, असा आपण इथे अर्थ घेऊ शकतो. ओके, पुढे बघा, आता पुढचा यूज काय आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स इज ऑल्सो यूज टू स्टेट द फॅक्ट. तथ्य सांगण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे जे सत्य घटना आहे किंवा जे आपण त्रिकलामध्ये सत्य म्हणतो, किंवा नेहमीचं जे सत्य आहे, जे नेहमीच घडणाऱ्या गोष्टी असतात ते सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज होतो. जसं की सन रायझेस एव्हरी मॉर्निंग, सन रायझेस एव्हरी मॉर्निंग ही काय नेहमीची घडणारी क्रिया आहे आणि दिस रियालिटी. त्याच्यामुळे आपल्याला इथे सिम्पल आहे की लक्षात ठेवायला की तथ्य सांगण्यासाठी. पेंग्विन्स लिव्ह इन द अंटार्क्टिका, पेंग्विन्स कुठे राहतात, अंटार्क्टिकामध्ये राहतात. डॉग्स लव्ह प्लेइंग इन विंटर, डॉग्स लव्ह प्लेइंग इन वॉटर, सॉरी वॉटर, डॉग्स लव्ह प्लेइंग इन वॉटर, म्हणजे डॉग्सला पाण्यामध्ये खेळायला आवडतं. द अर्थ गोज अराउंड द सन, अर्थ कसे आहे, अराउंड द सन, अर्थ नेहमी सनच्या भोवती फिरते. ओके, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया इज अ आयसलँड, म्हणजे इथे तुमच्या लक्षात तिसरा अर्थ ट्रूथ आहे, ते आपण त्याच्यासाठी यूज करतो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. त्याचबरोबर आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आणखी कशासाठी यूज होतं बघा, स्पोकन इंग्लिशमध्ये. यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स टू टेल द इव्हेंट ऑफ स्टोरी दॅट इज हॅपनिंग नाव. ओके, एखादी स्टोरीचा इव्हेंट जो आहे तो सध्या घडत आहे ते सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. जसं की आय अराइव्ड ॲट स्कूल. ओके, आय अराइव्ड ॲट स्कूल, आय सी द गर्ल क्राईंग, आय आस्क हर वाय शी इज सॅड. म्हणजे म्हणजे तिला, म्हणजे आता आपण इथे बघा क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत.
की एखादी स्टोरी आपण सांगत आहे, ती स्टोरी सांगत असताना आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करत आहात हे तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर शी सेज शी हॅजंट गॉट एनी फ्रेंड्स टू प्ले विथ, आय टेल हर दॅट शी कॅन प्ले विथ मी. ओके, म्हणजे स्टोरी सध्या आपण डायरेक्ट सध्या करत आहोत प्रेझेंटमध्ये, तर त्यावेळेसही आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. पुढे बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आणखी काय यूज आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट विल हॅपन इन द फ्युचर. आता बऱ्याच वेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण काही छोट्याशा जे फ्युचरच्या गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. इथे लक्षात ठेवा, जसं की माय सिस्टर स्टार्ट स्कूल टुमारो, म्हणजे माझी सिस्टर काय आहे उद्यापासून शाळा सुरू करेल किंवा शाळेला जाईल. ओके, द न्यू सुपर मार्केट ओपन्स ही धिस फ्रायडे, म्हणजे या फ्रायडेला नवीन सुपर मार्केट ओपन होईल. अशा प्रकारचे सेंटेन्सही आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो. बरोबर. नेक्स्ट वीक आय गो ऑन हॉलिडे टू जपान, नेक्स्ट वीकमध्ये मी हॉलिडेला जपानला जाईन. ओके, बरोबर. वी फ्लाय टू लंडन ऑन संडे, वी फ्लाय टू लंडन ऑन संडे. ओके, तर आम्ही संडेला लंडनला जातो किंवा जातो. म्हणजे इथे लक्षात ठेवा, आपल्याला आतापर्यंत बऱ्याच वेळेस अशी कल्पना होती की सिम्पल प्रेझेंट टेन्स फक्त प्रेझेंट टेन्समध्येच यूज होतो, पण इथे थोडंसं आपल्या लक्षात येत आहे की जे स्पोकन इंग्लिश आहे, जे बोललं जाणारं इंग्लिश आहे, ओके, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे म्हणजे काही फ्युचरच्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज होतो, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा सेंटेन्स बघा. द ट्रेन लिव्ज इन 5 मिनिट्स, ट्रेन 5 मिनिटामध्ये सुटेल किंवा अशा प्रकारचा आपण इथे अर्थ घेऊ शकतो. माय फॅमिली मूव टू द न्यू हाऊस नेक्स्ट मंथ, माझी फॅमिली नेक्स्ट मंथमध्ये न्यू हाऊसमध्ये जाईल. राईट, अशा प्रकारचे सेंटेन्स बनवण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. आता हे काही यूज झाले, आपल्याला लक्षात आलेले सिम्पल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे यूज केलेलं आहे. तुम्ही हे परत रिपीट करून पाहू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कुठे कुठे वापरता येईल सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता काही त्याचे सेंटेन्स आपण पाहूया थोडेसे, जेणेकरून आपल्याला जेवढं अधिक आपण सेंटेन्स पाहत राहू तेवढं आपली जास्त प्रॅक्टिस होत राहील आणि त्याच्यामधून आपल्याला सेंटेन्स बनवण्यामध्ये इझी होत राहील कधीही. त्याच्यामध्ये आता बघा, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहूया सिम्पल याच्यामध्ये, जसं की आय राईट, मी लिहितो. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. यू नो मी, तुम्ही मला ओळखता. ही गोज टू द स्कूल एव्हरी डे, तो रोज शाळेत जातो. शी लाईक्स फ्लॉवर्स, तिला फुले आवडतात. इट वर्क प्रॉपरली, ती व्यवस्थित काम करते किंवा ते व्यवस्थित चालते. इट वर्क प्रॉपरली म्हणजे आपण मोस्टली मराठीमध्ये एखाद्या वस्तूला किंवा एखादी मशीन वगैरे आहे तर तिला चालते असं बोलतो. ओके, किंवा चांगल्या प्रकारे काम करते असं बोलतो, त्यावेळेस इथं इट वर्क्स प्रॉपरली अशा प्रकारे बोलायचं आहे. ओके, इट वर्क्स प्रॉपरली म्हणजे ती व्यवस्थित चालते किंवा ती व्यवस्थित काम करते. ओके, आता हे लक्षात आल्यानंतर आपण पुढे जाऊया. आणखी काही सेंटेन्स बघा. दे सिंग सॉंग्स, ते गाणी गातात. वॉटर फ्युजेस इन विंटर, हिवाळ्यात पाणी गोठते. माय फादर वर्क्स इन अमेरिका, माझे वडील अमेरिकेत काम करतात. ओके, हे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिल्यानंतर काही आपण निगेटिव्ह सेंटेन्स ॲज युजल आपण पाहणार आहोत. जसं की त्याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस डोंट किंवा डज नॉट आणि विमनचा आहे रिमेनिंग पार्ट. आता जसं आय डोंट टॉक टू मच, मी जास्त बोलत नाही. ओके, ज्याप्रमाणे आहेत असा अर्थ घेतो तिथं नाही अशा अर्थाने इथं आपण घेतोय. वी डोंट लिव्ह इन पुणे, आम्ही पुण्यात राहत नाही. वी डोंट नो हिम, यू डोंट नो हिम, तुम्ही त्याला ओळखत नाही. ही डझंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठत नाही. ओके, पुढे बघा. शी डझंट लव्ह हिम, ती त्याच्यावर प्रेम करत नाही. ही डझंट वर्क, ते काम करत नाही किंवा ते चालत नाही. दे डोंट कम हिअर, ते इथे येत नाहीत. ओके, हे काही निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. त्याच्यावर तुम्हाला कसे सेंटेन्स बनवायचे निगेटिव्ह लक्षात आलं असेल.